सर्वजण मजेतच असतात. माणसाच्या बोलण्याने, शब्दाने, म्हणजे शब्द माणसाचे असतात ना, ते इतके कठोर असतात की कितीही कोमल नातं असलं तर ते 1 मिनिटात तुटून जातं. मग ते कुठलं पण असू द्या, जन्म दिलेल्या आईवडिलांपासून ते आपण ज्याच्याबरोबर आयुष्य काढायचे हे त्या नवऱ्यापर्यंत. स्त्रीचे जे शब्द असतात ना, ते जास्त धारदार नसावेत, कारण त्या धारदार शब्दाच्या शस्त्राने ती आपली नाती कापत जाते आणि ते नातं कापलं जातं, म्हणजे तुटलं जातं. म्हणून बोलताना आहे ना, शब्द फार जपून वापरावे लागतात. समोरची व्यक्ती कोण आहे, तिचं आपलं नातं काय आहे, तिने आपल्यासाठी काय केलेलं आहे, तिचा त्याग काय आहे आणि ती कोण आहे, हे जर लक्षात ठेवलं ना तर पुष्कळ झालं. पण कोण लक्षात ठेवतं? कोणी लक्षात ठेवत नाही. कारण का, शरीरावर मुठभर मांस असतं आणि खिशात मुठभर पैसे असतात. त्या जोरावर सर्व नाती गोती हे माणूस विसरून जातो आणि त्याला असं वाटतं की माझ्यासारखं ह्या जगात कोणीच नाही. सर्व शक्तिमान आणि सर्व संपन्न, सर्व पैशावाला मीच आहे. त्यामुळं असं माणसाने मनात धरू नये. आणि विशेषतः लग्न करून गेलेल्या स्त्रीने, आणि लग्न करून गेलेली स्त्री ही नातं जोडत असते, ना की घर तोडण्याचा प्रयत्न करत असते, नाते मिटवण्याचा प्रयत्न करते आणि नाते संपवून टाकते. काही काही मुली नातं एकदम तोडून टाकतात.